दापोलीकरांवर पाणी टंचाईचं सावट असून एकीकडे काटेकोर नियोजन तर दुसरीकडे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याच्या घटना दररोज समोर येत आहेत। एकीकडे अनियमित येणारं पाणी आणि दुसरीकडे मात्र दापोली नगर पंचायतनं आपले नळ कनेक्शन तोडणं अपेक्षित आहे का असा बोर्ड लावलाय। दापोलीतील अनेक समस्या दापोली नगर पंचायतनं सुधाराव्यात अशी मागणी आता दापोलीकरांनी केली आहे। नियम लावा पण सुविधा द्या अशी मागणी दापोलीकरांनी केली आहे। दापोलीच्या नागरिकांना पिण्यासाठी पाणी वेळेत सोडून नगर पंचायतनं सहकार्य करावं अशी मागणी देखील नागरिकांनी केली। दापोली काळकाई कोण परिसरामध्ये पाण्याच्या टाकी समोर काही भागामध्ये बरेच ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन फुटून हजारो लाखो लिटर पाणी वाया जातोय। आज दिनांक 17 मार्च सोमवार रोजी रिजवान पठाण एक सामाजिक कार्यकर्ते आहेत। त्यांनी पाण्याच्या टाकीसमोर उभं राहून कोकण कट्टा न्यूजच्या माध्यमातून वाया जाणाऱ्या पाण्याची कैफियत मांडली आहे। मी रिजवान पठाण, राहणार काळकाई कोण। मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे। वारंवार मी ह्या रोडवरून जात असताना कित्येक लोकांनीही माझ्याकडे ह्या गोष्टीबद्दल चर्चा केली की जो पाणी वाया जात आहे तो लोकांच्यासाठी भेटावा व त्यांची सुविधा होईल। नगरपंचायतचं दुर्लक्षपणामुळे आज कितीतरी पाणी वेस्ट जातो। हाच जर पाणी लोकांसाठी भेटेल तर लोकांची सवय होऊ शकते। आपण बघू शकता हा लिकेज आहे, कंटिन्यू लिकेजिंग आहे त्याची। मला वाटतं आता हे सध्या ह्याचं लिकेजिंग करण्यात आलं तरीही ह्याचं लिकेजिंग आहे। माझी फक्त एवढीच विनंती आहे नगरपंचायतकडे की नगरपंचायतनी दुर्लक्ष न करता या गोष्टीकडे, या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष जर दिलं तर मला वाटते लोकांना दापोलीत पाण्याची टंचाई होऊ शकणार नाही। शकता ज्या ठिकाणी आहेत हा तिसरा पॉईंट आहे जो वेस्टेज पाण्याचा आहे। याच्यातून लाखो हजारो लिटर पाणी जो आहे जो वेस्टेज जातोय। हा जर दापोलीच्या जनतेसाठी भेटलं तर तेवढी कव्हर होऊ शकते। नगरपंचायत ह्याच्याकडे दुर्लक्ष करते आहे एवढं नक्कीच, कारण हा कित्येक वर्षापासून आपण बघू शकता कित्येक वर्षापासून हे असंच आहे, असंच चाललेलं आहे। तेव्हा कृपया त्यामुळे ताबडतोब नगर पंचायतनं हजारो लाखो लिटर रस्त्यावरती पाणी वाया जाणारं थांबून दापोली शहरातील नागरिकांना पाणी पाजा आणि लाडक्या बहिणींच्या डोक्यावरचे हंडे खाली उतरून पुरेसा पाणी पाजा आणि दररोज पाणी कसा जनतेला मिळेल याची नगर पंचायतनं काळजी घ्यावी आणि सहकार्य करावं। यापुढे देखील अजूनही उन्हाळी दिवस येणार आहेत। त्यामुळे दापोली नगर पंचायतनं ज्या ज्या ठिकाणी नळ पाईप लाईन फुटलेला आहे त्या ठिकाणी जाऊन ती दुरुस्ती करावी अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे। सलीम रकांगे, कोकण कट्टा न्यूज, दापोली, रत्नागिरी।